जय भीम. मी आकाश जामनिक. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचे बिगुल वाजलेले आहेत. यामध्येच प्रत्येक पक्ष हा आपला प्रचार प्रसार करत आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एका सभेला संबोधित करताना मुस्लिमांना उद्देशून असं स्टेटमेंट दिलेलं आहे. बाळासाहेब म्हणाले की सेक्युलर ताकद जर हरली तर या देशात सगळ्यात आधी टार्गेट केली जाणारी जी कोणची जमात, जो कोणता समाज असेल तो मुस्लिम असेल. औरंगाबाद शहरामध्ये काही मुस्लिम तरुणांनी शहीद आलम, हजरत टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवले असता, सोशल मीडियावर ठेवले असता त्यांना अटक करण्यात आली होती किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते. आणि हाच धागा धरून पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कट्टर विचारधारेच्या लोकांद्वारे केला जात होता. त्यामध्ये BJP असो आणि हिंदुत्वाचे आणखीन काही असे संघटना असो, यांनी या महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचितचे सर्वेसर्वा यांनी ठणकावून सांगितलं, याद राखा, जर गुन्हे असेच दाखल करत राहिला तर यांच्यासाठी मी पुढे येईल. आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब हे औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन आले होते. त्यावेळेस कोणताही मुस्लिम नेता, कोणताही मुस्लिम मौलाना हा मुस्लिम तरुणासाठी रस्त्यावर उतरला नाही. त्यामुळे मुस्लिमांनी या देशातील सेक्युलरिझम वाचून ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे असे बाळासाहेबांनी प्रतिपादन केले. ते असे का म्हणाले याविषयी आपण जाणून घेऊया. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाळासाहेब असे का म्हणाले. मी आवाज करतो इथल्या असणारा मुस्लिम समाजात, मुफ्ती आणि मौलवी भूमिका घेणार नसते तर नका घेऊ द्या, पण तुम्ही तरी भूमिका घ्या. मला माहिती आहे की औरंगाबाद मध्ये टिपू सुलतानचा असणारा स्टेटस ठेवल्यामुळे औरंगजेबचं स्टेटस ठेवल्यामुळे 100च्या वरती मला माहिती आहे की इथल्या असणाऱ्या तरुण पोरांना पोलिसांनी बोलवून घेतलं होतं आणि कारवाई सुरुवात केली. होती. जे उभे राहिले त्यांच्या बाजूने मुस्लिम समाज उभा राहिला पाहिजे. तुम्ही मित्र जोडले तर एक सेक्युलर ताकद उभी राहते. ही लढाई आहे. सेक्युलर ताकद विरोधी धर्मांची ताकद अशी असणारी वर्षी. ए मुस्लिम भाइयों, अगर सेक्युलर की ताकत हार गई, सेक्युलर की ताकत अगर हार गई तो पहला निशाना आप हो. पहला निशाना आप होगे. तब मत कहना अरे भैया हमको कोई बचाने आया नहीं है, क्योंकि सेक्युलर की ताकत आपने ही खत्म कर दी. ये जो बात मुसलमानों में चली है कि हम मुसलमान को ही जीत के देंगे, मुसलमान का वोट मुसलमान को ही जाना चाहिए. जब मुसलमानों पे अत्याचार हुआ तो ये लोग कहां थे? इनकी आवाज कहां थी? ये रास्ते में क्यों नहीं उतरे? सरकार के ललकारा क्यों नहीं? ऐसे ही मैं दे सका कि समाजवादी आपके मित्र थे, साथ नहीं. मार्क्सिस्ट आपके मित्र थे, उनको आपके साथ नहीं. धीरे धीरे उनकी ताकत खत्म होती गई और आज सिर्फ
एक सेक्युलर ताकत बची है कि जो मुसलमानों के साथ अपना रिश्ता जोड़ना चाहता। लेकिन क्या मुसलमान उनके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? क्या मुसलमान उसके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? अभी जोड़ोगे तो बचोगे, नहीं जोड़ा तो आपकी तकलीफें बढ़ना शुरू होती। और इसलिए मुस्लिम समाज से मैं ऐलान करता हूं, आह्वान करता हूं कि सेक्युलर ताकत का नाम वंचित बहुजन अघाड़ी है और वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवारों के जिनके नाम आपके सामने रख दिया है, उनका सिंबल भी रख दिया है, उनके सामने का बटन दबा पर आप भारी वोटों से उनको जिताएंगे, यही उम्मीद करते हुए मैं आपसे रजा लेता हूं। खुदा हाफिज, जय भीम। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा। जय भीम।